चोरट्यांनी भरदिवसा गाडीतून 48,500 रुपयांचा ऐवज असलेली पिशवी लंपास केल्याची घटना रविवार तारीख 4 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास वैजापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लोकविकास बँकेसमोर घडली। या प्रकरणात सुदर्शन विनोनाथ मोईन व 31 वर्षे राहणार चोरवागलगाव यांनी प्रकरणात फिर्याद दिली आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची बहीण कविता संदीप साळुंके या त्यांना भेटण्यासाठी घरी आल्या होत्या। फिर्यादी हे बहिणीला सोडण्यासाठी त्यांच्या गाडी क्रमांक MS06T1712 ने वैजापूर शहरात आले। शहरात आल्यावर त्यांनी बहिणीला चप्पल घेण्यासाठी लोकविकास बँकेसमोर गाडी लावली व चप्पल घेण्यासाठी ते दुकानात गेले। चप्पल घेऊन परत आल्यावर त्यांना गाडीत बहिणीची ठेवलेली पिशवी दिसून आली नाही, ज्यामध्ये कपडे व सोन्याचे कानातील झुबे ठेवलेले होते। त्यांनी पिशवीचा शोध घेऊनही पिशवी मिळून आली नाही। त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर या प्रकरणात त्यांनी वैजापूर पोलीस ठाणे गाठत गाडीचा दरवाजा उघडून पिशवी व त्यातील सोन्याचे कानातील झुबे व कपडे असा 48,500 रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात वैजापूर पोलिसात रात्री 8 वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत।